प्रॅक्टिस सेट 4.1 आपण सुरू करणार आहोत. त्रिकोण ए बी सी समरूप त्रिकोण LMN. ट्रायंगल ए बी सी सिमिलर ट्रायंगल LMN. सिमिलर ए बी सी सारखा LMN यायला हवा. ए बी सीची मापं दिले त्यांनी. ए बीची किंमत 5.5, बी सीची 6 आणि CA दिला आहे 4.5. तर कन्स्ट्रक्ट म्हणजे रचना करा ए बी सीची आणि LMNची. सच दॅट त्यांनी आपल्याला एक क्लू दिला आहे BC/MN बरोबर 5/4 एक रेशो दिला आहे. ठीक आहे. तर सेम गणित हेच आहे. तर आपण सोडवायला सुरुवात करूयात. आधी काय करू, एक कच्ची आकृती काढू. दोन त्रिकोण काढायला सांगितले ABC आणि LMN. तर समजा इथून सोल्युशन करूयात. हा एक त्रिकोण आहे आणि दुसरा एक त्रिकोण आहे. ओके. ह्याचं नाव आहे ABC, ह्याचं नाव आहे LM आणि N. तर ABची किंमत दिली 5.5, BC दिला आहे 6 आणि CA दिला आहे 4.5. पण ह्याची मापं माहीत नाही. ह्याची मापं काय करावं लागणार, आपल्याला शोधावी लागेल. मग आधी काय करूयात, LMNची मापं शोधूयात. तर रेशो दिला आहे BC/MN बरोबर 5/4 बरोबर. आता हे दोन त्रिकोण कसे दिले तरी समरूप दिलेत. पहा सोल्युशन. त्रिकोण ABC समरूप त्रिकोण LMN आपल्याला दिलेले आहे, गिवन. आता समरूप त्रिकोण म्हटलं की बाजू कशा असतात, प्रमाणात, जे आपण प्रकरण 1 मध्ये शिकलो होतो. म्हणजे ABला संगत कोण आहे LM, BCला कोण आहे MN आणि ACची संगत LN ह्या प्रमाणात असतात. म्हणजे ABला LM, BCला MN आणि ACला MN काय प्रमाणात आहेत. सॉरी, LN पाहिजे होतं. काय येणार, LN. ABला संगत LMशी, BCचं MN आणि ACची संगत LNशी. असं का, तर समरूप त्रिकोण म्हटलं की त्यांच्या बाजू प्रमाणात असतात. याला म्हणतात करस्पॉन्डिंग साईड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल. मराठीत आपण नंतर लिहूया. आणि यांचा रेशो किती दिला आहे, तर BC/MN याचं उत्तर दिले 5/4. BC आणि MN याचं उत्तर म्हणजे सगळ्याच बाजूंचं गुणोत्तर किती येणार आहे, 5/4. गुणोत्तर पण दिलेलं आहे. मग आता आता किमती टाकूयात. ABची किंमत किती आहे, 5.5. LMN माहीत नाही, LM माहीत नाही. BCची किंमत 6, MN माहीत नाही. ACची किंमत 4.5, LN माहीत नाही. पण त्यांचं गुणोत्तर किती आहे, 5/4. ओके. आता ह्याच्याशी तुलना करून आपण प्रत्येकाची किंमत काढू शकतो. पहा 5.5 इथं नाव असं म्हणूयात आता छेद LM. त्याचं उत्तर किती दिले, 5/4 असं गुणोत्तर दिलं आहे. तिरकस गुणाकार करून LMची किंमत काढूयात. म्हणजे कशी काढणार, 5 गुणिले LM बरोबर 5.5 गुणिले 4. तिरकस गुणाकार करून. ओके. म्हणजे कसं गणित येणार, तर सोडूयात. 5.5 गुणिले 4, सॉरी आपण पुढच्या वेळेला लिहूयात. म्हणजेच LM बरोबर 5.5 गुणिले 4 हे गुणिले इकडे येताना काय होईल, भागिले. ओके. म्हणजे किती येईल, याचं उत्तर 4.4. पहा 5 एके 5, 5 एके 5 आणि 11 चौक 44 आणि मध्ये एक पॉईंट म्हणून तो पॉईंट दिला. किती उत्तर येतं आहे, 4.4 सेंटीमीटर. कोणाची किंमत मिळाली, LMची किंमत आली 4.4. तर आपण म्हणजे LM किती आली, 4.4. आता ही झाली ही LMची किंमत काढली. आता MNची किंमत काढूयात. मग आता तसंच 6/MN त्याचं पण गुणोत्तर किती, 5/4. त्याच्याशी तुलना करून तिरकस गुणाकार कसा येणार, 5 गुणिले MN बरोबर 6 गुणिले 4. म्हणजेच MN बरोबर 6 गुणिले 4. 5 इकडं गुणिले इकडे येताना काय होईल, भागिले. तर उत्तर किती येत आहे, 6 चौक 24. 24 भागिले 5 आपण करूयात.
5 20 40 4 पॉईंट किती येतात 8 4.8 सेंटीमीटर एम एन आलं. मग एम एनला इथं लिहूयात 4.8. हे गणित सोडवून आपल्याला आकृत्या काढाव्या लागतील, लक्षात ठेवा. त्यानंतर तिसरी किंमत आहे एल एन. आता हे इथं मांडूयात. 4.5 छेद एल एन. त्याचं पण उत्तर किती दिलं आहे 5/4 गुणोत्तर दिलं आहे. तिरकस गुणाकार करून याची किमती काढायच्या आहेत. 5 गुणिले एल एन बरोबर 4.5 गुणिले 4 म्हणजेच एल एनची किंमत काढायची 4.5 गुणिले 4 छेद हे 5 गुणिले इकडे येताना भागिले होईल. 9 5 95 चौक 36 3.6 सेंटीमीटर. हे सोपं आहे. म्हणजे एल एनची किंमत आली 3.6 सेंटीमीटर. आता त्रिकोण ए बी सीची सुद्धा मापं माहिती आहेत आणि एल एम एनची पण मापं माहीत आहेत. मग आता आपण इथं त्रिकोण काढू शकतो. आधी ए बी सी काढूयात. ए बी सी काढण्यासाठी आपण बी सी आधी किती घेणार 6 सेंटीमीटर. तर इथं मी बी सी 6 सेंटीमीटर काढतो. तर इथं बी सी 6 सेंटीमीटर काढला. ओके, त्याला नाव देऊयात बी आणि सी. त्यानंतर ए बीची किंमत किती आहे बघा कच्च्या आकृतीमध्ये. ए बी आहे 5.5. मग आता ए बी 5.5 म्हणजे मी पट्टीच्या साहाय्यानं कंपासमध्ये 5.5 सेंटीमीटरचं अंतर घेतो. ओके, 5.5. ओके, 5.5. 5.5 सेंटीमीटर अंतरावर मी बीवर कंपासचं टोक ठेवून कंस करणार आहे. ओके, हा कंस केला इथं टोक ठेवून. आता सीकडून कितीचा कंस करायचा तर त्यासाठी आकृतीमध्ये पहा ए सी किती आहे 4.5. मग आता मी सीकडनं 4.5 सेंटीमीटर अंतरावर कंस करणार आहे. पट्टीवर परत पट्टी घ्या 4.5. ओके, 4.5. तर सीकडून मी 4.4 सेंटीमीटरचा एक कंस करणार आहे. ओके, तर हे दोन्ही कंस जिथे छेदतात एकमेकांना तिथे बिंदू असणार ए. आणि मग मी ए बी आणि सी एकमेकांना जोडणार. नंतर ए बी जोडला. आता मी ए आणि सी जोडणार. ओके, आता ए बी सी नावे देऊयात. बी सी किती काढली मी 6 सेंटीमीटर. ए बी होती 5.5 सेंटीमीटर आणि ए सी किती होती 4.5 सेंटीमीटर. आता जसा ए बी सी काढला तसा एल एम एन शेजारी काढूयात. चला सुरू. वर त्रिकोणामध्ये पहा एम एन किती 4.8. 4.8चा पहिला पाया काढूयात. तर मी 4.8 सेंटीमीटरचा पाया एम आणि एन काढला. आता एमकडून मी कितीची बाजू काढायची आपल्याला 4.4कडं एलकडे जायचं आहे. एमकडून एलकडे 4.4. मग कंपासमध्ये मी 4.4 अंतर घेणार आणि कंस करणार. तर आपण पट्टीच्या सहाय्याने करूया. ते 4.4 रेष मोजायची. 4 नंतर 4 रेषा. ओके, तर एमकडून 4.4वर मी कंस करणार. ओके, आता एनकडून किती अंतरावर कंस करायचा आहे तर एनकडून एलकडे 3.6ची रेष काढणार आहे. 3.6चा अंतर घेऊयात पट्टीमध्ये. तीन पॉईंट किती 6. ओके, तर एनवर टोक ठेवणार आणि 3.6ची रेष कंस ड्रॉ करणार. आता हे दोन्ही कंस जिथे छेदतात तिथे कोणता बिंदू असणार आपला एल. तर मी एल एम जोडणार आणि एल एन जोडणार. तर एल एम जोडला. आता एल एन जोडूयात. ओके, एल एन जोडला. एल एम किती मापाचा काढला आपण
4.4 सेंटीमीटरचा आणि एल एन काढला 3.6 सेंटीमीटरचा. मापे द्यावी लागतात. पहा दोन्ही त्रिकोण सारखे दिसायला सारखे आकाराने छोटे लहान मोठे असतात. ह्यांनाच तर समरूप त्रिकोण असं म्हणतात. ओके, हा आपला पहिला प्रश्न होता 4.1 मधला.